नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी सिद्धांत पुसाणे आज घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग। तर आत्ता आपण आहोत मुंबईमधील जोगेश्वरी या ठिकाणी आणि जोगेश्वरीमधील एक हिस्टॉरिकल प्लेस आज आपण पाहणार आहोत। तर तुम्हाला जोगेश्वरी केव्ज ऐकून माहीतच असेल, तर त्या केव्ज बघण्यासाठी आत्ता आपण जातोय। साधारण 1500 वर्ष जुन्या असलेल्या केव्ज अजूनही जिवंतच आहेत, तर त्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। तुम्ही जर बाय ट्रेन येत असाल तर जोगेश्वरी स्टेशनला तुम्हाला पोहोचायचं आहे। तिथून तुम्हाला जायचं आहे ईस्टला। जोगेश्वरी ईस्टमध्ये येऊन इथे कोणाला जरी विचारलात जोगेश्वरी केव्ज तरी कोणी तुम्हाला सांगेल। इथून साधारण 2 किलोमीटर अंतर आहे। जर आपल्याला चालत जायचं असेल तर 20-21 मिनटात आपण चालत जाऊ शकतो। त्यानंतर बाकी ऑप्शन बस आहेत किंवा ऑटो करून तुम्ही जाऊ शकता। बसचे साधारण मला वाटते 20 रुपये 10 ते 20 रुपये तिकीट असणार आणि ऑटोचे 40 ते 50 रुपये तिकीट असेल। ते डायरेक्ट तुम्हाला त्या केव्जजवळ नेऊन सोडतील। स्टेशनकडून पुढे आल्यानंतर ना तुम्हाला हा एक ब्रिज लागेल, हा आपल्याला क्रॉस करून पुढे जायचं आहे। चल 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 फटाफट 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 केळे बिळे घेऊ शकता इकडे। ब्रिज क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि पुढे येऊन ते काका भेटले आम्हाला इकडे, ते पुढे दाखवणार आहेत। म्हणजे आपण जवळपास पोहोचलो आहे। 2 मिनटं लागतील ना फक्त? 2 मिनटं हां, म्हणजे जास्त चालायला नाही लागत, म्हणजे तुम्ही एक 10-15 मिनटातच पोहोचू शकता केव्जपर्यंत। तर आत्ता आपण जोगेश्वरी केव्ज म्हणजे जोगेश्वरी लेणी येथे येऊन पोहोचलो आहे। तर तुम्हाला मगाशी सांगितलं की रिक्षा असतात, त्यानंतर आपण चालत येऊ शकतो। तर आम्ही आलो चालत, इकडे मंदारदादा पण आहे सोबत। तर आम्ही चालत आलो, फक्त आपल्याला 10 मिनटं लागली असतील ना, 10 मिनटातच आहे, म्हणजे जवळच आहे। ईस्टमधून तुम्ही बाहेर आलात ना की ब्रिज क्रॉस करून पहिला लेफ्ट घ्यायचा आहे, त्यानंतर पुढे येऊन लेफ्ट घेऊन मग राईट घ्यायचा आहे आणि आजूबाजूचा काय परिसर आहे तो तुम्हाला दाखवतो। पण रिक्षाने जर तुम्ही येणार असाल तर रिक्षा चार्ज करते 15 रुपये शेअरिंगचे आणि प्रायव्हेटने असाल तर 26 रुपये आहे। बस असेल AC बसचे 12 रुपये तिकीट आहे आणि 10 रुपये नॉर्मलने तुम्ही येऊ शकता। तर हे बघा इकडे असं लांबलंच काय। तर चला आता आधी समोरच्या इकडच्या गोष्टी तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर मग आपण इकडे पुढे जाऊया। हा बघा बाहेरचा असा काहीसा परिसर आहे। इथे तुम्हाला 2 दीपमाळा दिसतील, त्यानंतर समोर हनुमान मंदिर आहे आणि श्रीराम मंदिर आहे। इकडे असे काही स्टॉल्स वगैरे आहेत, फुलं वगैरे आपण काही घेऊ शकतो। त्यानंतर इकडे हे बघा इथे माहिती फलक आपल्याला दिलेले आहेत, हे हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ही माहिती वाचू शकता। आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे। चला चल, आधी आपण आतमध्ये जाणार आणि त्यानंतर मग या मार्गाने आपण वरती जाऊन तिकडचं पण एक्सप्लोअर करूयात। हे बघा पूर्ण उंच उंच आणि पूर्ण आतमध्ये कोरलेलं आहे खडकामध्ये। चप्पल आपल्याला इकडे बाहेर काढावे लागतील कारण आतमध्ये मंदिर आहेत। तर आत्ता आपण आतमध्ये जातो आहे। हे बघा अशा पायऱ्या तिकडे उतरायला आणि हे असं म्हणजे हा खोल भाग आहे, संपूर्ण खडकामध्ये कोरीवकाम केलेलं आहे इकडे। हे बघा या अशा प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गुहा आपल्याला दिसतात। या बाजूला आहे, इकडच्या बाजूला पण आहे। पूर्ण काळोख असल्यामुळे काही समजणार नाही। ओके, तर बघा आत्ता आपण आलो असं इथून आणि आपल्याला जायचं आहे समोर। समोरच आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर।
आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला प्रचंड शांतता अनुभवायला येते. आपण जे बोलतोय ना त्याचं असं इको साऊंड एक हे होतं. इकडे अर्थातच गुहा आहे, त्यामुळे काळोख आहे, त्यामुळे फुटेजेस आहेत, व्हिडिओ फुटेज ते असे काही क्लिअर येत नाही आहेत. तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत जोगेश्वरी मातेच्या आणि दर्शन घेणार. चला. जोगेश्वरी मंदिरामध्ये आत्ता तरी व्हिडिओ करण्यास परमिशन नाही आहे, म्हणजे तिथे सांगत होते आणि तिकडे लिहिलं पण आहे की व्हिडिओ आणि फोटोग्राफीसाठी अलाउड नाही आहे. पण तुम्ही जर बघायला गेलात तर खूप साऱ्या जणांनी व्हिडिओज वगैरे केलेले आहेत. हां, आपणसुद्धा छोटासा टेक घेतला आहे. बघा, इकडे जोगेश्वरी मंदिरामधून आपण दर्शन घेऊन आलो आणि आता इकडे समोरच्या बाजूस आपल्याला जायचं. इकडे आहे गणपती मंदिर. बघा, आत्ता आपण आलो इकडून, म्हणजे जोगेश्वरी मंदिराकडून, आणि इथे आहे गणपती मंदिर. हे बघा. बघा, आपण या वरच्या भागात आलो आहे आणि इथून बघा, मगाशी आपण जिथे खाली उभे होतो तिथला नजारा हा दिसतोय असा. तिथे मला वाटतं दत्त मंदिर असावं. चला जाऊन बघूयात. इकडे असा हा खडक दिसतो, हा वरच्या बाजूचा आहे आणि इथून आहे दत्त मंदिर. इकडे जाऊया आता. हां, आणि मगाशी आपण होतो इकडे खाली. हे बघा, इथे खाली, तिथे समोर आहे गणपती मंदिर. त्यानंतर इकडच्या बाजूस, म्हणजे ह्या खालच्या बाजूस सरळ गेलात की आहे जोगेश्वरी देवीचं मंदिर. हे बघा, हा इकडचा असा काहीसा हे आहे भाग. हे आहे कोण? आणि हे बघा, इथे आहे दत्त मंदिर. आत्ता आपण दत्त मंदिरमध्ये दर्शन घेऊन आलो आणि काही जणांना विचारलं तर ते म्हटलं की शंकर मंदिर जे आहे, महादेवाचं मंदिर आहे, ते खालीच आहे, म्हणजे आपण जिकडे पहिलं गेलो होतो तिकडे. तर ते आता जाऊन बघूया नक्की कुठे आहे ते. कसं आहे, आजचा दिवस आहे वर्षाचा पहिला दिवस, 2026चा हा पहिला दिवस, आणि आज त्या मानाने गर्दी आहे इकडे. त्यामुळे जोगेश्वरी मंदिरामध्ये सुद्धा काही व्हिडिओ वगैरे करून नाही दिला. इतर वेळेस मला असं वाटतं की करून देत असतील, त्यामुळे गर्दी नसेल अशा दिवशी या इकडे. आता आम्हाला पण माहिती नव्हतं आज गर्दी वगैरे असेल. तर ठीक आहे, चला आता परत खाली जाऊयात आणि मग बघूयात शंकर मंदिर कुठे आहे. इकडे मागे बघू शकता तुम्ही केवढे मोठे मोठे खांब आहेत सलग एक लाईनमध्ये. म्हणजे असा खरं तर एक सभामंडप कसा असतो त्या पद्धतीचा इथे एरिया आहे. आणि मगाशी आपण जिथून आतमध्ये एंटर केलं होतं ना, तिथे समोर होतं जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि तिथून राईड आपल्याला घ्यायचं आहे. तिथून राईड घेतल्यानंतर मग इथे महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, इथे हा जो भाग आहे ना, म्हणजे जिथे आपल्याला असे लाईनमध्ये खांब दिसतात, त्याच्या इथून बरोबर समोरच्या बाजूला इकडे आपल्याला जायचं आहे. इथे आहे हनुमंताचं मंदिर. इथून आपण आतमध्ये जातो आहे. ओके, हे कसं आता एकदम आहे, समजण्यात येत नाही पटकन.
हे बघा. आधी हनुमान मंदिरामध्ये गेलात तर इथून बाहेर आल्यानंतर असं तिथे समोर आहे महादेव मंदिर. तर आत्ताच ना आपण महादेवांच्या मंदिरामधून दर्शन घेऊन आलेलो आहोत. काय झालं आहे, वेळ अपुरी पडली कारण आत्ता वाजले 2 आणि 2 ते 4:30 वाजेपर्यंत आत्ता हे कम्प्लिटली बंद केलं जातं. तर सकाळचं तुम्हाला टायमिंग सांगू तर सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत असतं आणि त्यानंतर 4:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असा हा इथला टायमिंग आहे. त्यामुळे हा टायमिंग नक्की लक्षात ठेवा. आणि काही ठिकाणी व्यवस्थित व्हिडिओज नाही करायला मिळाल्या, पण गणपती मंदिर, जोगेश्वरी मंदिर, त्यानंतर हनुमंताचं मंदिर, दत्त मंदिर आणि शंकर मंदिर असं आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जास्त माहिती काय देता नाही आली त्यासाठी खरंच सॉरी. पण व्हिडिओ कसा वाटला, काय तोडका मोडका बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.